नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हुलग्याची झणझणीत आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे हुलगे घेतलेले आहेत। तर आपण हे जे आमटी बनवणार आहे ह्यासाठी काय साहित्य लागते ते पण मी तुम्हाला दाखवते। हुलग्याच्या आमटीसाठी कोथिंबीर घेतली, आलं घेतले बघा, एवढा तुकडा आल्याचा घेतलेला आहे, एक गड्डी लसूण घेतला आणि एवढं सुक्क खोबरं घेतलेलं आहे बघा। आता हे सगळं कुटून घेणार आहे मी खलबत्त्यामध्ये। तुम्ही मिक्सरला पण घेतलं तरी पण चालेल, पण हे करताना बिन पाण्याचं करायचं। कुटून घेतले बघा, अशा पद्धतीत बारीक कुटायचं। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, तर त्यामध्ये बघा एक पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 चिमूट हिंग पावडर, कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मोठा मोठा कापला। आज काय बारीक नाही कापल्याला, मोठा मोठा कापायचा असा। तर तुम्हाला मोठा आवडत नसेल बारीक कापला तरी पण चालेल। आता हे कांदा पण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची। ही घरची हळद असल्यामुळे ना कमी टाकली तरी बघा किती कलर छान येतो। 3 रेसिपी टाकल्यात बघा मी हळदीच्या, कशी हळद बनवायची ते। आता ह्याच्यामध्ये हे आपण कुटून घेतलं होतं ना खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं, तर ते पण टाकून आता हे मिनिटभर परतून घ्यायचं। 1 मिनिट परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचं तंबट बघा असं मोठं मोठं कापून घेतलेलं आहे। आता हे पण आपण 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतले बघा, अशा पद्धतीने मसाला झालेला आहे हा। तर गॅस बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। मी 1.5 चमचा टाकली, तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाका। 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याच्या पण मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। चवीनुसार मीठ। आता हे 1 मिनिटभर परतून घेऊया। हा सगळा टाकलेला पण मसाला परतून घेतलाय बघा, अशा पद्धतीत मसाला टाकल्यानंतर गॅस मी बारीकच केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे हुलगे टाकायचे। हुलगे स्वच्छ धुवून घ्यायचे। माडगं वगैरे ह्या अशा पण रेसिपी टाकलेल्या, हुलग्याच्या पुष्कळ रेसिपी सगळ्याची लिंक मी ह्या व्हिडिओ खाली देते। आता हे परतून घेऊया ह्याच्यामध्ये चांगलं, मसाल्यामध्ये 1 मिनिट ते 2 मिनिट परतून घ्यायचे। परतून घेतलेले आहेत बघा, असं चांगलं मसाल्यामध्ये 1-2 मिनिटं एकसारखं ना परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। तर एक मी मोठा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता हे पहिलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बारीक गॅसवर मी ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही जर बिन झाकण लावता जरी शिजवलं तर 15 मिनिटं शिजवायचं बारीक गॅसवर, मस्त असं शिजलं जातं। बारीक गॅसवर बघा 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मग झाकण खोलायचं आपल्याला। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा, मस्त असं होतं। जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात ना 2 चमचे किंवा 1 चमचा शेंगदाण्याचं कूट भाजून कुटून टाकायचं, मस्त असं चवदार असं होतं। मी वाटणामध्येच कोथिंबीर टाकलेली आहे, कुटून घातलेली आहे। तुम्ही वरून जरी टाकली तरी चालेल, पण वाटणामध्ये जी टाकतो ना त्याची पूर्णपणे चव ह्याच्यामध्ये मुरते, त्यामुळे 1 नंबर लागतं चवीला। करून बघा ना, थंडीच्या दिवसात हे खाल्लेलं छान असतं, शरीरासाठी आपल्या चांगलं असतं। तर अशी ही जर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला मटकीची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे। खूप साऱ्या रेसिपी टाकल्यात बघा, मोड कशी आहे आले पाहिजेत, कशी घेतली पाहिजे मटकी। देशी मटकी आहे बघा, बारीक एकदम गावरान मटकी आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 पळी तेल टाकलेलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मोहरी पहिली चांगली तडतडून देऊया। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, 2 चिमूट हिंग पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। कांदा हा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं 1 चमचा कुटून घेतलेलं आहे बघा। आता हे पण परतून घ्यायचं, ह्याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची। आता हे मिक्स करून घेऊया। हळद टाकल्यावर बघा परतून घेतलेलं आहे आणि एक टमाटर मोठ्या आकाराचं बारीक कापलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये ना 1 गड्डी लसूण आणि अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं बघा। आता हे परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा छोटा गरम मसाला पावडर आणि ह्याच्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला मिरची पावडर टाकायची, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटकी टाकून द्यायची। गॅस मी बारीक केलेला आहे आणि मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं पाणी टाकायचं बघा, अर्धी वाटीला पण कमी पाणी आहे, कारण आपल्याला ह्याची सुक्की भाजी बनवायची आहे मटकीची। हलवायचे आणि एका जागी करायची अशी मध्ये, आणि आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करून 5 ते 7 मिनिट झाकून ठेवूया। झाकून ठेवलं तर बघा बारीक गॅसवर, काढून बघूया आपण। बघा किती मस्त अशी झालेली आहे। एकदम पण अशी सुक्की करायची, अशी साधारण अशी थोडीशी अशी बघा वळली पाहिजे, कारण ही थंड झाली की नाही की एकदमच सुक्की होईल मग, आणि मटकी जास्त शिजवायची नाही। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। तर तुम्ही अशा पद्धतीत मटकीची भाजी करून बघा, 1 नंबर लागते चवीला। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।